फोनपेवरून रिचार्ज करता, पण फोनपे एका रिचार्जवर तुमच्याकडून ₹3 प्लॅटफॉर्म फी म्हणून तुमच्याकडून चार्ज करतो. आणि आता तुम्ही काही लोक म्हणणार की मी गुगल पे युजर आहे म्हणून मी गुगल पेवरून रिचार्ज करतो. तर गुगल पेसुद्धा तुमच्याकडून ₹2 प्लॅटफॉर्म फी म्हणून चार्ज करतो. व आता अनेक जण म्हणतील की आम्ही जिओ युजर आहे म्हणून त्यामुळे आम्ही माय जिओ ॲपवरून रिचार्ज करतो. पण मात्र माय जिओ ॲपवरून रिचार्ज केल्यावर सुद्धा तुम्हाला एकही रुपये फायदा होणार नाही. तर त्याचकरिता आपण या व्हिडिओमध्ये तुमच्याकरिता बेस्ट कमिशन ॲप आणलेलं आहे की ज्याच्यावरून तुम्ही रिचार्ज करून जास्तीत जास्त 60% व कमीत कमी 5% कमिशन मिळू शकता. जर तुम्ही एक दुकानदार असाल तर तुमच्याकडे हा खूपच फायद्याचा होणार आहे. आणि जर तुम्ही एक सामान्य व्यक्ती असाल तरीही तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे आणि तुम्ही त्या ॲप थ्रू रिचार्ज करून तुमचे पैसे वाचू शकता. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. आणि सर्वात प्रथम आपण आता जाणार आहोत तो म्हणजेच प्ले स्टोअरवर. आपण आलेलो आहोत प्ले स्टोअरवर आणि प्ले स्टोअरवर आल्यानंतर आपल्याला इजी पेमेंट म्हणून हा ॲप सर्च करायचा आहे. आणि सर्च केल्यानंतर आपल्यासमोर आता 1 मिलियन प्लस डाउनलोड हा ॲप केलेला आहे लोकांनी आणि 4.2 रेटिंग आहे या ॲपची. आणि आता आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये हा ॲप इन्स्टॉल करायचा आहे. तर मी माझ्या मोबाईलमध्ये पहिलेच इन्स्टॉल केलेला आहे म्हणून मी डायरेक्ट ओपन करतो. आणि तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून तुम्ही तुमची पहिले प्रोफाईल बनवा. आणि प्रोफाईल बनवताना तुमच्याकडून एक एम-पिन सेट केला जाते. तो एम-पिन तुम्ही एका ठिकाणी लिहून ठेवा, कारण की प्रत्येक वेळेस रिचार्ज करताना तुम्हाला तो एम-पिन लागणार आहे. तर प्रोफाईल पूर्ण झाल्यानंतर तुमच्यासमोर हा ॲपमध्ये असा इंटरफेस तुमच्यासमोर येणार आहे. सर्वात प्रथम आपल्याला ॲड बॅलन्स दिसणार आहे. त्यानंतर आपल्याला वॉलेट हिस्ट्री दिसणार आहे. त्यानंतर आपल्याला ट्रान्झॅक्शन्स दिसणार आहे. तर रिचार्ज करण्याकरिता आपल्याला सर्वात प्रथम ॲड बॅलन्स याच्यावर क्लिक करून ऑनलाईन डिपॉझिट याच्यावर क्लिक करून आपल्याला बॅलन्स ॲड करायचा आहे. आणि बॅलन्स ॲड केल्यानंतर तुम्हाला इथे प्रीपेडमध्ये जाऊन इथे तुमचा मोबाईल नंबर टाकून आणि ते प्लान सिलेक्ट करून तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये रिचार्ज करू शकता. आणि रिचार्ज करण्याकडे तुम्हाला प्रोसीड टू पेवर क्लिक करून इथे तुम्हाला तुमचा एम-पिन मागितला जाईल. तो म्हणजेच 4 अक्षरी असणार आहे. तो एम-पिन इथे टाकल्यानंतर तुम्हाला राईटवर क्लिक करून तुमचा रिचार्ज होणार आहे आणि तुम्हाला कमिशनसुद्धा मिळणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला एका रिचार्जवर किती कमिशन मिळणार आहे तर चला आपण आता कमिशन चार्टवर जाऊन बघणार आहोत. तर इथे आपण क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर सर्वात प्रथम एअरटेलचा कमिशन दिसणार आहे. तो म्हणजेच 1.30% म्हणजे जवळपास 1.5% आपल्याला एअरटेलवर कमिशन मिळणार आहे. आणि तुम्ही जर BSNL ॲपचा म्हणजे सिमचा रिचार्ज केला तर तुम्हाला 4.5% कमिशन मिळणार आहे. त्यानंतर जर तुम्ही VI म्हणजेच वोडाफोन आयडियाचा रिचार्ज केला तर तुम्हाला 3.40% म्हणजे 3.5% कमिशन मिळणार आहे. आणि जर तुम्ही जिओचा रिचार्ज केला तर तुम्हाला 1% कमिशन मिळणार आहे. म्हणजे जर तुम्ही ₹300चा रिचार्ज केला VIचा BSNLचा तर तुम्हाला ₹10 कमिशन मिळणार आहे. म्हणजे हीच कमिशन चांगलीच मिळणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हा इजी पेमेंट ॲप वापरून रिचार्ज करू शकता. आणि तुम्ही जर दुकानदार असाल तर तुमच्यासाठी हा ॲप अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. आणि तुम्ही जर नॉर्मल व्यक्ती असाल तर तुमच्यासाठीही सुद्धा हा ॲप फायद्याचा ठरणार आहे, कारण की तुम्ही फोनपेमधून रिचार्ज करता आणि तुम्ही तिथे प्लॅटफॉर्म फी म्हणून ₹3 एक्स्ट्रा देता. आणि गुगल पेसुद्धा तुमच्याकडून ₹2 प्लॅटफॉर्म फी म्हणून ₹2 एक्स्ट्रा घेते. म्हणून तुम्ही ह्या ॲपमधून तुमचे रिचार्ज करून तुमचे पैसे वाचवू शकता. तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये कमिशनबद्दल माहिती बघितली. तर व्हिडिओ तुम्हाला कामाचा वाटल्यास व्हिडिओला लाईक करा. आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.